हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज होता आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर चला म्हटलं आजचा आमचा दिवस कसा गेला आणि आम्ही कुठे कुठे गेलो व आजचा दिवस कसा सेलिब्रेट केला हे सर्व तुमच्यासोबत शेअर करावं. तर खरंच आजचा दिवस खूप छान गेला. दिवसाची सुरुवातसुद्धा आम्ही मस्त अशी स्वामीच्या दर्शनाने केली. दर्शनाला कुठे गेलो, कधी गेलो, कसं गेलो आणि पूर्ण सेलिब्रेशनची वगैरे तयारी कशी केली हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण ब्लॉग पाहायला अजिबात विसरू नका. तर चला मग पाहूयात. सगळ्यात अगोदर आम्ही काय केलो, सकाळी उठलो, चहा वगैरे घेतला आणि तसंच आम्ही सरळ रेडी होऊन स्वामींच्या दर्शनासाठी निघलो. कारण माझं असं होतं की मला आज सकाळी दिवसाची सुरुवात स्वामींच्या दर्शनाने करायची होती आणि स्वामींना छान अशी प्रार्थना वगैरे करायची होती. म्हणून काहीही न करता मस्त असं तयार झालो आणि दर्शनासाठी निघलो. लगेच माझा बच्चू मला पॅम्पर करायला लागला. कारण आपल्या मुलींना नवरा आणि वडिलांशिवाय जर कोणी पॅम्पर सगळ्यात जास्त करू शकतं ते म्हणजे आपली मुले. आणि खरंच मुलं मुलींपेक्षा सुद्धा जास्त जीव लावतात हे मला आज कळलं. आणि तिथून डायरेक्ट आम्ही गेलो स्वामींच्या दर्शनासाठी आणि छान असं स्वामींचं दर्शन घेतलं. खूप मस्त वाटलं. तिथे थोडंसं फिरलो, फोटोज वगैरे काढले आणि खरंच सांगते इथं आलं की खूप जास्त मनाला समाधान वाटतं आणि खूप खूप जास्त छान असं वाटतं. म्हणून म्हटलं होतं की आज आणि दर्शन वगैरे करून परत आम्ही घरी गेलो. रिलॅक्स केलं. पूर्ण दिवसभर घरी आराम वगैरे केला आणि नंतर इव्हिनिंगच्या वेळेला आम्ही काही डेकोरेशनचं सामान वगैरे घेण्यासाठी बाहेर पडलो. तर इथे आम्हाला पाहिजे होता रोज, पण अक्कलकोटमध्ये दांडी गुलाबसुद्धा भेटत नाही. आम्ही खूप फिरलो पण शेवटी आम्हाला तो गुलाब भेटलाच नाही. मग तिथून सरळ केक शॉपवर गेलो आणि तिथून छान असं आम्ही ॲनिव्हर्सरीसाठी केक घेऊन आलो आहे. इथे हे दोघं वेट करत आहेत की माझं कधी होतं आहे, कारण पूर्ण तयारी आजच करायची होती. कारण वेळ भेटला नव्हता आम्हाला सगळं काही करायला. तिथून घरी आलो आणि मस्त असं रेडी झालो. तुम्ही पाहू शकतात किती छान आणि सिम्पल असं ॲनिव्हर्सरीचं डेकोरेशन केलेलं आहे. ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही मागे पाहू शकतात माझं युलूचं पिल्लूसुद्धा खूप छान डेकोरेशनला मदत करत आहे आणि तो सुद्धा खूप जास्त मम्माची मदत करतो. असं काही नवीन थिंग्स वगैरे करायचं म्हटलं तर खूप जास्त तो सपोर्ट करतो आहे. असं नाही की मुलांसारखं परेशान वगैरे करणं नाही. त्याला खूप जास्त एक्साइटमेंट वाटते, मम्मा आज काय आहे, माझा बड्डे आहे का, असं त्याचं चालू होतं. मग आम्ही तिघांनी मिळून छान छान असे व्हिडिओज फोटोज वगैरे क्लिक केले. ॲनिव्हर्सरी म्हटलं की परत एकदा नव्याने आपल्या जीवनाला सुरुवात करायची असती. म्हणून म्हटलं चला छोटंसं सेलिब्रेशन करूया तिघांनी मिळून आणि छान असं आणखी एका नवीन वर्षासाठी किंवा अजून दोघांनी नवीन गोष्टीसाठी एक सुरुवात करूया. आज आमच्या लग्नाची 7th ॲनिव्हर्सरी होती आणि खरंच 7 वर्ष कशीच गेली हे सुद्धा नाही समजलं. खूप छान आणि इथून समोरही चांगले जावं अशी स्वामींना प्रार्थना केली. आणि चला आता डेकोरेशन्स वगैरे तर तुम्ही पाहिलंच आहे, अजूनसुद्धा तुम्हाला समोर दाखवते, तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने काहीसं आमचं पिल्लूसुद्धा आम्हाला मदत करतं बाकी गोष्टी करण्यामध्ये. आपण जे करतो तेच पाहून आपले मुली शिकतात असं मी ऐकलं होतं, पण ते आता सध्या मी अनुभवते आहे. एक्झॅक्टली जसं आम्ही काही डेकोरेट वगैरे करतोय, दर्शन वगैरे घेतोय, एक्झॅक्टली आमचं पिल्लू सेम तसंच करते. तर असं काहीसं आम्ही रेडी झालो आहे, तुम्ही पाहू शकता. तर आमच्या लुकला पण रेटिंग द्या की कसे दिसतोय आम्ही दोघेसुद्धा आणि आमचं युलूचं पिल्लूसुद्धा. आम्ही दोघंसुद्धा छान रेडी झालतो आणि पिल्लूलासुद्धा खूप मस्त असं तयार केलं होतं. आणि आत्ता फायनली वेळ आहे केक कटिंगची. तर चला मग पाहूयात. तर डेकोरेशन काही जास्त नव्हतं केलेलं, अगदी सिंपल रिबिन्स वगैरे लावल्या होत्या. छोटंसं ॲनिव्हर्सरीचं पण लावलं होतं आणि 2-2 बलून्स, कारण अजिबातसुद्धा वेळ नव्हता. ह्यांनी पण लेट आले होते आज त्यांच्या मीटिंग्स वगैरे असल्यामुळे आणि आम्ही दोघंसुद्धा आतमध्येच होतो आणि माझी थोडी तब्येतही ठीक नव्हती, त्यामुळे एवढं काही डेकोरेशन नाही केलेलं. चला म्हटलं सिंपल आपण करूयात छान. आणि मुलं छोटी असली तर शक्यतो होतच नाहीत काही गोष्टी. आणि नंतर पिल्लूसोबत छान असा एक डान्स केला, कारण त्याला फार आवडतं जेव्हा आम्ही कधी असं काही करतो. तो म्हणतो मम्मा मला पण डान्स करायचा. म्हणून आज म्हटलं चला त्यालाच पॅम्पर करूया, त्याच्यासोबतच सुंदर डान्स करूया. तर पिल्लूसोबत असा डान्स केला आणि फायनल तुम्ही पाहू शकता डेकोरेशन काहीसं असं होतं. एकदम सिंपल आणि खूप जास्त सुंदर, अगदी घरच्या साहित्यामध्ये, म्हणजे जे काही माझ्याकडं होतं त्यामध्ये छान असं डेकोरेशन केलं होतं. जसं मला जमेल तसं कमी वेळामध्ये ॲडजस्ट केलं. आमच्या डेकोरेशनला सुद्धा रेटिंग द्या की कसं डेकोरेशन झालेलं आहे, कमेंट करून नक्की कळवा. आणि डेकोरेशन आवडलं असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातसुद्धा विसरू नका. तुम्हाला आणखी असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि फायनली म्हटलं चला, इन्स्टावर तर ट्रेंड सध्या चालूच आहे असं काहीसं ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करण्याचा. मग आम्हीसुद्धा एक छोटासा प्रयत्न केला. म्हटलं चला आपणही काहीसं वेगळं करावं.
म्हणून आम्ही ते ट्रेंडिंग व्हिडिओ बनवायला घेतला आणि त्यात आमच्या पिल्लूनंसुद्धा आम्हाला खूप जास्त सपोर्ट केला. हल्ली छोटी छोटी मुलं खूप जास्त त्रास देतात, पण आमचं पिल्लू अजिबात त्रास देत नाही. तो तिकडे बसला आहे, सगळ्या गोष्टी पाहतोय. तोपर्यंत म्हटलं चला आपणही एक छोटंसं सेलिब्रेशन करून घेऊया. आम्ही दोघांनी छान असा तो व्हिडिओ बनवला. तोपर्यंत श्लोक निवांत बसलेला होता आणि जवळपास डेकोरेशनला बरंचसं वेळ गेला. परत आम्हाला रेडी व्हायला आणि हे सेलिब्रेशन करायला आम्हाला 10-10:30 वाजलेच. तरीसुद्धा म्हटलं चला हा दिवस वर्षातून एकदाच येतो, तर तो आपण सेलिब्रेट का नको करायला. म्हणून चांगल्या पद्धतीने आणि खूप सुंदर सगळं आम्ही जसं ठरवलं होतं त्या पद्धतीनुसार आम्ही आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. तर असा काहीसा आमचा दिवस होता. ॲनिव्हर्सरी होती 7वी. 7 वर्ष झाले आमचं लग्न होऊन. आम्ही तिघांनी खूप मस्त सेलिब्रेशन केलं स्वामींचं. सगळ्यात अगोदर आणि महत्त्वाची थिंग्स म्हणजे सकाळी सकाळी उठून स्वामीचं छान असं दर्शन झालं. नंतर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं आणि हे डेकोरेशन. तर ह्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या आणि आजचा आमचा दिवस तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणखी भेटूयात एका अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.